पालघरमधून पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे डबे घसरल्यानं दुर्घटना घडली आहे। गुजरातहून मुंबईकडे जाणारी मालगाडी घसरलेली आहे। पालघर रेल्वे स्थानकावर ट्रॅक क्रमांक 2 वरून 4 वर जात असताना हा अपघात घडलाय। या अपघातात कोणती जीवितहानी झाली नसली तरी देखील त्याचा परिणाम मात्र लोकल सेवेवर झालेला आहे। पश्चिम रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली। याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील झालेला आहे। डहाणूपर्यंत धावणाऱ्या उपनगरी रेल्वे सेवेवर परिणाम झालेला आहे। पालघरमधील रेल्वे स्टेशनवरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। गुजरातकडून मुंबईकडे जाणारी मालगाडी जी आहे ती पालघर रेल्वे स्थानकावर कोसळलेली आहे। मी पालघर रेल्वे स्थानकावर आहे। आपण माझ्या मागे बघू शकतो की पालघर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर जी मालगाडी जी आहे ती गुजरातहून मुंबईकडे जात असताना जवळपास 7 डब्बे जे आहेत ते रुळावरून घसरलेले आहेत। मात्र तुर्तास घटना घडली त्यावेळेस कुठली जीवितहानी झाली नसली तरी जे लोखंडी कॉईल घेऊन जाणारी मालगाडी चे डब्बे जे आहेत ते रुळावरून घसरल्यामुळे वाहतूक जी आहे ती वाहतुकीवर परिणाम जो आहे ते एकंदरीत झालेला आहे। सध्या मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णतः लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा उपनगरीय जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। मात्र मुंबईकडून गुजरातकडे जाणारी जी वाहतूक आहे ती सध्या सुरळीत आहे। मात्र रेल्वे सेवेवर जरी परिणाम झाला असला तरी अजूनही दुरुस्तीचं काम करण्यासाठी रेल्वेची जी टेक्निकल टीम आहे किंवा रेल्वे पोलीस प्रशासन आहे ते घटनास्थळी दाखल आहे। दुरुस्तीसाठी अजूनही 4 ते 5 तास लागण्याची शक्यता जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।